घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की सुमित्राला इकडे झोप लागलेली आहे. त्यावेळेस बाहेर सर्वजण हा विचार करत असतात की आपण विलमध्ये काही चेंजेस करू शकतो का. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की हो, जर जानकी वहिनींनी तसं कोर्टामध्ये अपील केलं तर ते पॉसिबल आहे, पण अवंतिका म्हणते या सर्वाला तर खूप वेळ लागेल, तर हे आपण काही करायला नको. त्यानंतर सर्वजण झोपायला जातात. इकडे ऋषिकेश आणि जानकी ही झोपायला गेलेले असताना जानकीची नजर ही चाव्यावरती पडते. त्यावेळेस जानकी ऋषिकेशला म्हणते की या चाव्या तर आपल्या ऑफिसच्या तिजोरीच्या आहेत ना. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतो की हो, तर तुम्ही हा अशा वरती का ठेवल्या आहेत, तर लॉकरमध्ये तर खूप मोठी अमाऊंट आहे. त्यावेळेस ते म्हणते की माझ्या उशाखाली ठेवते आणि तो आपण झोपूया. ते दोघे झोपून जातात. त्यावेळेस इकडे शर्वरी रूममध्ये येते आणि पाहते की ऋषिकेश आणि जानकी झोपलेले आहेत. त्यावेळेस त्या चाव्या शोधण्यासाठी कपाट ओपन करतात आणि कपाटामध्ये पाहतात, पण त्यांना कपाटामध्ये चाव्या काही सापडत नाहीत. त्यानंतर त्या रूममध्ये चाव्याचा शोध घेत असतात, तेव्हा त्यांची नजर ही जानकीच्या पिलोखाली जाते आणि त्यांना तिथे चाव्या दिसतात. त्यावेळेस त्या चाव्या घेण्यासाठी त्या पिलोपाशी आलेल्या असतात. तेवढ्यामध्ये जानकीला जाग येते आणि त्यांना असं वाटतं की आपल्या रूममध्ये कोणीतरी आला आहे, परंतु जानकीला वाटतं की हा माझा भास असेल आणि त्या झोपून जातात. त्यानंतर शर्वरी त्या चाव्या घेतात आणि रूमच्या बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर इकडे राहुलचा फोन येतो आणि फोनची रिंग वाजल्यामुळे जानकीला जाग येते आणि त्या बाहेर येतात आणि शर्वरीला विचारतात की तुम्ही एवढ्या रात्री माझ्या रूमच्या बाहेर काय करत आहात. त्यावेळी शर्वरी म्हणते की माझं डोकं दुखत आहे आणि मला खूप कसं तरी होत आहे, त्यामुळे तुमच्याकडे काही औषधं असेल का म्हणून मी आले होते, पण तुम्ही झोपलेल्या दिसलात त्यामुळे मी परत जात होते. त्यावेळेस जानकी म्हणते थांबा, मी तुम्हाला रूममधून गोळ्या आणून देते. म्हणून त्या रूममध्ये जातात आणि गोळ्या आणून देतात. त्यानंतर परत राहुलचा फोन येतो. त्यावेळेस जानकी म्हणते की परत तुम्हाला फोन येत आहे, तर त्यावेळेस शर्वरी म्हणते की हो, पैशासाठी मला असे सतत फोन येतात. त्यावेळेस जानकी म्हणते हा नंबर तुम्ही ब्लॉक करा आणि तो नंबर तुम्ही मला द्या आणि आपण उद्या सकाळी याची कंप्लेंट करूया. इकडं दार ओपन केल्यानंतर ऋषिकेशला जाग येते आणि ऋषिकेश म्हणतात की एवढ्या रात्री तू बाहेर काय करत होते. त्यावेळेस जानकी सर्व प्रकार सांगते. इकडं राहुलच्या लक्षात येतं की शर्वरीने आपला नंबर हा ब्लॉक केलेला आहे, त्यामुळे फोनही लागत नाही किंवा मेसेजही जात नाहीये. शर्वरी रूममध्ये येतात आणि ब्लॉक केलेला नंबर अनब्लॉक करतात आणि राहुलला मेसेज टाकतात की चाव्या भेटलेल्या आहेत आणि आपण कंपनीच्या बाहेर भेटूयात. आणि ते दोघेही बाहेर भेटण्यासाठी रूमच्या बाहेर पडतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्याला तहान लागलेली असते, त्यामुळे त्या खाली येतात आणि पाणी पिण्यासाठी पाहत असतात. तेवढ्यामध्ये तिथून शर्वरी लपत छपत घराच्या बाहेर पडतात आणि ऐश्वर्या इकडं पाणी घेऊन पिण्यामध्ये व्यस्त असतात. त्या बाहेर पडतात आणि इकडे राहुल त्यांची वाट पाहत थांबलेला असतो. त्यावेळेस शर्वरी तिथे येतात आणि म्हणतात की तुम्हाला लक्षात येतं का, मी आज थोडक्यात वाचले, कारण की जेव्हा मी चावी घ्यायला गेले होते तेव्हा तिथे जानकीला जाग आली होती आणि मी तिथंच सापडणार. तेवढ्यामध्ये मी कसं तरी वाचले आणि तिथून बाहेर पडले. त्यावेळेस राहुल म्हणतो की ठीक आहे, मी बॅग घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये टॉर्चही आहे. आता पुढे काय करायचं ते आपण पाहूया. तेवढ्यामध्ये त्यांना तिथे गेटच्या बाहेर वॉचमन काका दिसतात. इकडे सुमित्राला जाग येते आणि ला वॉशरूमला जायचं असतं, त्यामुळे ते उठतात, पण त्यांना भोवळ येते आणि ते खाली पडतात. त्यावेळेस जानकी आणि ऋषिकेशला जाग येते. ते आवाज ऐकून रूममध्ये जातात आणि पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की नाही, तुम्ही मला हात लावू नका. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, मी ऐश्वर्या आणि अवंतिकाला बोलून आणते. आणि इकडं शर्वरीला सांगतात की मी वॉचमन काकाला बोलत थांबतो, तू रूममध्ये जा आणि मेन स्विच बंद कर, त्यामुळे CCTV कॅमेऱ्यामध्ये काही कॅप्चर होणार नाही आणि तू तिजोरीतील पैसे घेऊन ये, असं सांगून राहुल सिक्युरिटीला बोलण्यामध्ये व्यस्त करतो. आणि इकडे शर्वरीमध्ये जातात आणि मेन स्विच ऑफ करतात, त्यामुळे सर्व लाईट जातात. इकडे अवंतिकाला आणि ऐश्वर्याला बोलून आणतात. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की तुम्ही दोघीही मला हात लावू नका, हे खोटं नाटं माझ्यासमोर करू नका. तुम्हाला मी किती दिवस म्हणतीये की मला हे माझ्या शर्वरीला हे मदत करू शकत नाही आहे तुम्ही, असं सांगितल्यानंतर तिथे सारंग आणि सौमित्र येतात आणि सुमित्रा म्हणते की सारंग आणि सौमित्र, तुम्ही माझी मदत करा, मला वॉशरूमला जायचं आहे, तर तुम्ही तिथंपर्यंत मला हात द्या. त्यानंतर ते दोघेजण त्यांना हात देतात आणि त्यांना वॉशरूममध्ये घेऊन जातात. इकडे जानकी म्हणते की आई असं का वागत आहेत. तर त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की फक्त आई तुझ्याशीच नाही तर आम्हा दोघींशीही
बोलत नाहीये. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आम्ही दोघी ह्या तुझ्या मदत करत आहोत हे त्यांना आवडत नाहीये आणि त्या सतत शर्वरीचं नाव घेत आहेत. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, मी शर्वरीला बोलवून घेऊन येते. पण जानकी म्हणते की नको, कारण की त्या आत्ताच माझ्या रूमच्या बाहेर आलेल्या होत्या आणि त्यांना डोकं दुखत आहे म्हणून मी गोळ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी गोळी घेतली असेल आणि त्यांचा डोळा लागलेला असेल, त्यामुळे ते खाली येत नसतील. असं सांगितल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, पण मी जे सांगते ना तुमच्या का लक्षात येत नाहीये. शर्वरी ताई आपल्याशी गेम खेळत आहेत आणि त्यांचा प्लॅन खूप मोठा आहे. ते सर्व पैसे घेऊन फरार होणार आहेत. इकडे ऑफिसमध्ये शर्वरी ऑफिसमध्ये येतात आणि तिजोरीची चावीनी तिजोरी ओपन करतात आणि त्यामधील पैसे बॅगमध्ये भरतात आणि तिथून बाहेर पडतात. आणि मेन स्विच हे ते ऑन करतात. इकडे राहुल सिक्युरिटीला आपल्या बोलण्यामध्ये वेस्ट करून ठेवलेला असतो आणि ऑफिसमधील लाईट आलेली पाहून सिक्युरिटीला म्हणतो की हे बघा लाईट पण आली, कारण की गावामध्ये असंच होत असतं.